मंजूर कामाला मुहूर्त कधी? ड्रेनेज प्रश्नावर मयूर खलसे आक्रमक. नमस्कार, भारत क्राईम न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जाणून घेऊयात आता सविस्तर बातमी. महानगरपालिकेच्या हद्दीतील 34 गाव विकास समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मुख्य ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रश्नावरून पुणे महानगरपालिकेचे 34 गाव समिती सदस्य मयूर चंद्रकांत खलसे यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून ही कामाला सुरुवात होत नसल्याचा आरोप केला आहे. सन 2025-26च्या पुणे मनपा बजेटमध्ये प्रभाग क्रमांक 126 ते 162 मधील मुख्य ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी काम मंजूर करण्यात आले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित कामाचे टेंडर मुख्य खात्याद्वारे डिसेंबर महिन्यात लावण्यात आले. तसेच काम एका कंपनीला मिळाले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचे खलसे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी 13 जुलै 2026 रोजी पुणे मनपा मल्लनिसारण विभागाची पत्रव्यवहार केल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्ष भेटीदरम्यान संबंधित काम 15 दिवसात सुरू करण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही काम सुरू न झाल्याने त्यांनी 30 जुलै 2026 रोजी मांजरी बुद्रुक धुळे नगर लेन नंबर 5 येथील मुख्य रस्त्यावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मांजरी पोलिसांनी मयूर खलसे यांना BNSS कलम 168 अन्वये नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत सूचना करण्यात आल्या आहे. तसेच आंदोलन अथवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे. मंजूर झालेले काम तातडीने सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी भूमिका मयूर खलसे यांनी घेतली आहे. पाहूयात आता साहेब नमस्कार. नमस्कार. गेली 6 दिवस झालं आपण जे बेमुदत धरणे आंदोलन धरलेलं आहे, तर आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि आपण आजपर्यंत प्रशासनासमोर मागण्या केलेल्या आहेत, तर ते प्रशासनानं अजूनपर्यंत काय तुम्हाला इथंपर्यंत कोण आलंय का, कोणी उत्तर दिले का तुम्हाला? नमस्कार, मी माजी शासनयुक्त नगरसेवक मयूर खलसे. आमच्या मांजरी बुद्रुक परिसरामधील भोलेनगर परिसरामध्ये सर्वे नंबर 126 ते 162 मध्ये बजेट 25-26 पुणे महानगरपालिका 4.5 कोटी रुपयाच्या ड्रेनेज लाईनचं काम त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून मंजूर करून घेतलं. सदरील कामाचे टेंडर होऊन आज 8 महिने झालेत, तरी अद्यापही प्रशासन त्या ठिकाणी काम चालू करत नाही. आम्ही प्रशासनाला 13/7/2026 रोजी 13/7/2026 रोजी आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला किंवा सदरील कामाचे त्या ठिकाणी काय झाले, तर प्रशासनाने मला तोंडी स्वरूपात कळवलं की साहेब आम्ही सदरील काम 15 दिवसाच्या आतमध्ये चालू करतो. आम्ही 15 दिवस त्यांची वाट बघितली. 15 दिवसात त्यांनी काय त्या ठिकाणी काम चालू न केल्यामुळे आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावरती बसून धरणे आंदोलन करायला लागलेलं आहे. त्याचं कारणही प्रशासन आहे. प्रशासनाचे धरणे आंदोलन पुकारल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी माननीय श्री गायकवाड साहेब, आशालता साळवी मॅडम आणि सूर्यवंशी जेई हेही या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की सदरील कामासाठी स्थायी समितीची मान्यता अजून काही मिळालेली नाही. 15 दिवसाच्या आतमध्ये आम्ही स्थायी समितीची मान्यता घेऊन सदरील काम आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करू. तर त्यांच्या पत्राला मी काही समाधानी नाही. 8 महिने तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही आत्ता काय करणार? तर मी त्यांना कळवलं की आम्ही काही या पद्धतीने समाधानी नाही. पण मी त्यांना काल आता तुमच्या माध्यमातून त्यांना एक विचारणा करतो आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये असं जे कोणतं काम आहे की स्टँडिंग कमिटीची मान्यता नाही झाली म्हणून तुम्ही थांबून ठेवले, तर पहिलंच काम आहे आमचं. पण त्याचं कारण असं आहे मला समजलं नाही, पण कोणाचा दबाव आहे काय मला कळत नाही. तर मी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की तुमची स्थायी समितीची मान्यता होत राहील. पुणे महानगरपालिका आपली, स्थायी समिती पण आपली, सर्व अधिकारी पण आपले आणि सर्व खातेप्रमुख पण आपले, ते सर्व प्रोसेस होत राहील. ती प्रोसेस होत राहताना आम्हाला लेटर ऑफ इंटेंट इरादापत्र याचा अर्थ असा असतो की संबंधित ठेकेदाराला आपण त्या ठिकाणी ते लेटर ऑफ इंटेंटचं पत्र काढून संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी काम करायला लावा, अशी माझी त्यांना आग्रही मागणी आहे. महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही असा काय पत्रव्यवहार केलेला आहे का? नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये 1 जुलै 2021 रोजी महानगरपालिकेत मांजरी बुद्रुकचा समाविष्ट झाला आणि महानगरपालिका त्या दिवसापासून आमच्याकडे टॅक्स गोळा करते, तर महानगरपालिकेलाच बोललं पाहिजे ना, राज्य सरकारला बोलून काय करणार ना.
आतापर्यंत तुम्हाला महानगरपालिकेतले कोण वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी भेटायला आलेत का तुमचं? संजय गायकवाड साहेब, ड्रेनेज विभागाचे संजय गायकवाड साहेब, आशालता साळवी मॅडम आणि त्यांचे खालचे ज्युनियर इंजिनियर सूर्यवंशी साहेब आले होते. ते काय- आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ना आम्हाला स्थायी समितीची मान्यता झाली, काम पूर्ण करतो. मग ते मला मान्य नाही ना. म्हणजे त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे. नाही, लेखी आश्वासन दिलं. हां. पण मी त्यांना एक तुमच्या माध्यमातून सांगतो, आज रोजी पुणे महानगरपालिकेचं 26-27चं बजेट चालू आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाने एप्रिल महिन्यामध्ये पावसाळी लाईन टाकण्याचं काम चालू केलं होतं. म्हणजे टेंडर लावलं होतं त्या कामाचं. तर टेंडर लावलं, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतर संबंधित ठेकेदाराला 5/5/2025 रोजी पत्र काढलं. स्थायी समितीची मान्यता होण्याच्या अगोदर लेटर ऑफ इंटेंट. मग तुम्ही तिकडं लेटर ऑफ इंटेंटचं पत्र देता स्थायी समितीच्या मान्यतेच्या आधी. मग इकडं काय आम्ही मांजरी बुद्रुक महानगरपालिकेचा भाग नाही का? आम्ही नागरिक टॅक्स भरत नाही का? मग आमच्याच आरोग्याशी का खेळायचं तुम्ही बघा ना, लहान लहान मुलं चालू शकत नाही. सर्व नागरिक त्या घाणीतून जातात. भाजीवाले तिथं बसतात, तीच भाजी खावं लागते. आज नागरिकांचा तीव्र संताप आहे. आज तुम्ही बघू शकता 80-80 वर्षाची लोक या आमच्या स्टेजवरती. त्यांना काय गरज द्यायची तर ती येणाऱ्या पिढीसाठी हे जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, ज्याच्यापासून सर्वांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, त्यासाठी ते सगळे येऊन बसतात. जर महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर काम चालू नाही केलं, ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार. हा त्यांना मी तुमच्या माध्यमातून इशारा देतो. धन्यवाद. भारत क्राईम न्यूज 24 साठी यश शेख मॅडम, निरीक्षिका संपादिका, भारत देश.